नमस्कार, मी योगेश साखळे, नामदारी सीड्स बँगलोरतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बीड जिल्ह्यामध्ये बेदरवाडी इथे आपण आज भेंडीचा कार्यक्रम इथं घेतलेला आहे. तर आज आपण इथे आपण भेंडीविषयी आपल्या शेतकऱ्यांकडनं त्यांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांनी आपली नामदारी सीडची NS 7777 हे वाण लागवड इथं केलेलं आहे. तर आपण शेतकऱ्यांकडे जाऊ, शेतकऱ्यांचा परिचय घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय आणि तुमचं. मी ईश्वर श्रीमंत आमटे बेदरवाडी, तालुका पडोदा, जिल्हा बीड आहे. मी 15 गुंठे 77-70 लागवड केलेली. तर ती लागवड तर तुम्हाला हे सांगता येईल का कोणत्या महिन्यामध्ये लागवड केली? 15 मेला लावलेली. 15 मेला तुम्ही लागवड केलेली. आतापर्यंत किती तोडे झाले? 15 तोडे तुमच्या आतापर्यंत झाले. 15 झाले. तर कशी वाटली तुम्हाला भेंडी? एकदम नंबर 1 आहे. मार्केटला नंबर 1 कलर दिला. कलर गिराईक ताबडतोब येते. गिराईक ताबडतोब येतो. म्हणजे आणि बाकीचे पिवळं पडणं वगैरे असं काही प्रकार? काही अडचणी नाही. 3 दिवस राहते तोडली. बी वगैरे काही काळा पडणं काही नाही. तसला काही प्रकार वाकडी येत नाही. एकदम ग्रीन कलरमुळे मार्केट जास्त आहे. हो. तर आतापर्यंत तुमचे 15 तोडे झाले. आता ह्या कंडिशनमध्ये तुम्ही आता तुमच्या प्लॉटला बघू शकता कसली फ्लॉवरिंग वगैरे कोणत्या स्टेज. तर तुम्ही भेंडी ही लागवड केलेली आहे NS 7777. तर इतर तुमच्या आजूबाजूचे ते शेतकरी समजा त्यांना काय सजेस्ट करशील तुम्ही की ही भेंडी लागवड करायला पाहिजे की नाही पाहिजे? 100% हीच लावायला. ही लावायला पाहिजे. हो. विकण्याला कमी परत. तर व्हायरस कमी येतो. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता नामदारी सीड्सचं NS 7777 हे वाण आपल्या शेतकऱ्यांनी इथं लागवड केलेलं आहे. अतिशय सुंदर वाण आहे. भेंडी एकदम चकचकीत आणि लुसलुशीत आहे. कवळी भेंडी एकदम मार्केटला एकदम चांगला उठाव आहे तिचा. आणि कुठल्याही मार्केटला जाऊ द्या, वाशी मार्केट जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, भेंडीला चांगला उठाव आहे. त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही या भेंडीची लागवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या. आपल्यासोबत राजुरी येथील कृषी धन ॲग्रोचे ओनर आहेत. तर आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ की त्यांना ही भेंडी कशी वाटली. नमस्कार. काय वाटतं NS 7777 ॲज कम्पेअर्ड टू अदर व्हरायटी याची जे आहे चमक पण चांगली आहे आणि वरचेवर दिवसेंदिवस शेतकऱ्यांची यासाठी मागणी पण वाढत चाललेली आहे. आणि ॲज कम्पेअर्ड टू अदर कंपनी की उत्पन्न पण चांगलं आहे. बाकीच्या पण गोष्टी रेजिस्टंट पॉवर त्या गोष्टी पण चांगल्या आहेत. तर आज म्हणजे आपण इथं लाईव्ह प्लॉट बघतो 15 तुम्ही बघू शकता फ्लॉवरिंग वगैरे त्या कंडिशनमध्ये एवढा पाऊस वगैरे आता ह्या भागामध्ये डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे भरपूर पाऊस. ढगाळ वातावरणाच्या हिशोबाने चांगला प्लॉट आहे. एकदम बेस्ट प्लॉट आहे. तर तुम्ही काय सजेस्ट करता शेतकऱ्यांना लावायला पाहिजे की नाही पाहिजे? हो, 100% लावायला पाहिजे. 77 लावायलाच पाहिजे. चांगली व्हरायटी आहे. उत्पादनासाठी पण चांगली. परत एक विचारू शकतो, आपलं तोडताना खाज वगैरे काही येणं असला काही प्रकार होतो? एवढा प्रॉब्लेम तोडाला कशी भेंडी? थोडा एकदम नरम. एकदम नरम. कटाकट मुडत. तरी शेतकऱ्यांना भेंडी लावायला पाहिजे. हो, 100% लावायला. 77 भेंडी लावायला पाहिजे नामदारी. एक वेळेस लावल्यानंतर त्याला परत सांगायची गरज नाही अजिबात. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण भरपूर असे इतर व्हरायटी आपण बघितले आहे. पण आज नामदारीने मार्केटमध्ये एकदम ब्लॉकबस्टर असं वाण आपण मार्केटला दिलेलं आहे NS 7777. याची लागवड करून आपण भरघोस उत्पादन घ्या.